नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला माझं बॅगचं कलेक्शन दाखवणार आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ करायचे होते, पण मला टाईमच भेटत नव्हता. सकाळी उठा, आयराला तयार करा, तिचा टिफिन द्या, तिला शाळेत सोडायला जा, यातच पूर्ण दिवस जातो. तरीसुद्धा आज मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ तयार केला. तर वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. तर ही आहे माझी फर्स्ट बॅग, जी ब्लॅक कलरची आहे. ऍक्च्युली हिला स्लिंगचा पट्टा पण होता, म्हणजे मोठावाला, पण माहित नाही तो आता हरवलाय. त्याच्यामुळे हा एक छोटा पट्टा आहे. ही पण खूप छान आणि क्यूट पर्स आहे. ही मला माझ्या नंदेने गिफ्ट केली आहे. ब्लॅक कलर असा असतो की तुम्ही सगळ्या ड्रेसवर जातो, म्हणजे तुम्ही इंडियन घाला, वेस्टर्न घाला, किंवा तुम्ही कोणत्याही कलरचे ड्रेस घाला, त्याच्यावर ब्लॅक कलर जातोच जातो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या बॅग कलेक्शन मध्ये ब्लॅक कलर हा असलाच पाहिजे. माझी दुसरी बॅग आहे ही व्हाईट कलरची. एकदम छोटीशी बॅग आहे, बघू शकता. ही मला माझ्या मम्माने गिफ्ट केली होती. ती जेव्हा मुंबईला गेली होती तेव्हा तिने माझ्यासाठी ही आणली होती. मी ही अजून एकदा पण वापरलेली नाहीये. अ, पण ही खूप क्यूट आहे. तर आपण जाऊया पुढच्या बॅगकडे. तर ही आहे माझी पुन्हा व्हाईट कलरची बॅग, बघू शकता. हिला असा स्लिंग बेल्ट पण आहे आणि जर छोटा हवा असेल तर छोटा पण आहे. ही खूपच सुंदर बॅग आहे, बघू शकता तुम्ही. ऍक्च्युली सगळ्या बॅग मधली माझी ही खूप फेवरेट बॅग आहे. आणि ही पण मला माझ्या नंदेनेच गिफ्ट केली होती ह्या दिवाळीला. इकडे अशी एक तरी बॅग असावी जी सगळ्या ओकेजनला जाऊ शकते. मग तुम्ही लग्नात कोणाच्या गेला असाल, कोणाच्या बारशाला गेला असाल, किंवा कुठे बाहेर फिरायला गेला असाल. खूप क्यूट आहे ही पण, आणि ही पण बॅग सगळ्यावर जाते. माझी नेक्स्ट बॅग आहे ही वाली. ही खूप सुंदर आहे, खूप सुंदर, बघू शकता तुम्ही. ही मला माझ्या मोठ्या दादाने गिफ्ट केली होती. आजपासून 7-8 वर्ष झाली, पण ही बॅग अजून तशान तशी आहे. काहीही झालेलं नाही या बॅगेला, बघू शकता तुम्ही. ही बॅग मला त्याने जेव्हा तो बाहेर फिरायला गेला होता, तेव्हा तिकडून घेऊन आला होता. तर ह्या बॅगेमध्ये खूप सामान जातं. म्हणजे तुम्ही तुमचं मेकअपचं सामान असू दे, जर तुम्ही एका दिवसाची कुठे ट्रिप असू दे, तर एका दिवसाचं जर सामान असेल तुमचं, तर या बॅगमध्ये आरामात राहतं. आणि ही खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तुम्ही अशी पण कॅरी करू शकता हातात, किंवा अशी देखील कॅरी करू शकता. पण शक्यतो मी ही हातातच अशी ठेवते, त्यामुळे ही खूप क्यूट आहे. हा पूर्ण येलो कलर पण नाहीये, बघू शकता. तर माझी पुढची बॅग आहे, ती माझ्या खूप जवळ आहे, कारण ती बॅग मला माझ्या बाबाने गिफ्ट केली होती. ते जेव्हा शेगावला गेले होते तेव्हा. आणि ती बॅग ही आहे. खूप कलरफुल आहे, बघू शकता तुम्ही. यामध्ये देखील खूप सामान राहतं. माझी मुलगी आयरा जेव्हा लहान होती आणि मी 1 दिवसासाठी जर इकडे-तिकडे कुठे गेले राहण्यासाठी, तर मी ह्या बॅगेमधून तिचे कपडे घेऊन जायची. खूपच कलरफुल, आणि इथे वरती लोकर असते ना, लोकर, त्या लोकरीचं पूर्ण डिझाइन काम आहे. ही खूप कॅरी करायला पण खूप इझी आहे आणि मजबूत देखील आहे. माझी नेक्स्ट बॅग आहे, ती पण मला असं वाटतं की ह्याला टोट बॅग वगैरे असं काहीतरी बोलतात. तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर ही वाली आहे. ही खूपच मोठी बॅग आहे. याच्यामध्ये तुम्ही आरामात 2 दिवसाचे आपले स्वतःचे कपडे किंवा इतर सामान आरामात राहू शकता. तुम्हाला दुसरी बॅग कॅरी करायची गरजच लागणार नाहीये. ओके, तर माझी पुढची बॅग आहे ही बॅग. इथे आयराने कलर लावलेत, कारण ही बॅग वॉशेबल आहे. त्यामुळे किती खराब झाली तरी ती धुता येते. ही लॉंग पण करता येते आणि शॉर्ट पण करता येते. दाखव, ही शॉर्ट झाली आहे, आणि जर तुम्हाला लॉंग हवी असेल स्लिंग सारखी, तर ही अशी मोठी देखील होते. कॅरी करायला खूपच हलकी आहे.
आणि दिसायला पण खूप सुंदर आणि क्यूट आहे. ही जास्त करून वेस्टर्नवर खूप चांगली वाटते. तर असं होतं माझं आजचं बॅगचं कलेक्शन. जेवढ्या पण बॅग होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या. अजून 2-3 बॅग आहेत, पण त्या आता भेटत नाहीयेत आणि मला शोधायला टाईम पण नाहीये, कारण माझी मुलगी झोपली आहे आणि ती झोपली आहे म्हणून मी शूट करतीये. मला असं वाटतं, की प्रत्येक मुलींकडे ह्या बॅग्स ह्या असल्याच पाहिजेत आणि अर्थात त्या असतातच. तर अशा होत्या माझ्या ह्या बॅग्स. जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या बॅगपैकी एखादी बॅग आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्याची